बोला सर. काय म्हणलं ओळख आहे का नाही की फोन तर काय सारखा बिझी यायलाय म्हणलं चौधरी साहेबांचा. फोन असते बिझी. हा फोन असते म्हणलं बिझी, काय करावं आता फोन आल्यावर. हा हा लय मोठा व्यवसाय झाला वाढलाय तुमचा ना काय. वाढविलाय हळूहळू तुमच्या आशीर्वादाने. काय नाही बघा. कोणच्याच साबण अजून दुसरे काय म्हणलं? दुसरे कोणचे? सोरासेसचं आहे का साबण काय? आहे की सुपर 10 वापरावं लागते. सुपर 10. किती कंडिशन आहे? बोलाय का इकडेच. हॅलो. बोला सर. तेच म्हणजे आता साबणाचा विषय झाला म्हणून म्हणलं ठीक आहे काय मागू. हा हा हा. काय कंडिशन मध्ये म्हणलं सोरायसिस? हा कंडिशन काय आहे म्हणलं? कंडिशन का? हा एक 5-10% आहे फक्त, जास्त नाही. हा हा, मग काय अडचण नाही. 10ला 20% खूप झाली. 20%. लय लोकांच्या बेकार आहे हो, मला बघू सुद्धा वाटत नाही फोटो. नाही माहिती आहे मला. आता नाही, आता खूप फरक पडलाय, ते क्लिअर झालंय बरंच. पहिली वापरलेली आहे का? नाही, वापरायची गरज पडत नाही आम्हाला. एक थोडस आयडिया येऊन गेलेली त्याची. हा 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 जवळपास 20-25 वर्षांनी सांभाळतो त्याला. हा. काही नाही, हिवाळा आणि हे आपलं पावसाळा, हा हा दूध बंद करायचं. दुकान होतं या? बिलकुल. मला दुधाचं ऐकून घ्या. हा मला त्याचं थोडं कारण माहिती आहे. दुधामुळे पित्त होतं, पोट बिघडतंय. नाही, दुधामुळे तुम्ही दुधाचं काहीच घेऊ नका. मला ते सापडत नव्हतं मला सुद्धा. हा ते आमची आई वारल्याच्या नंतर एक ते आमचं वर्षाला व्रत धरतात ना, हा त्याच्यामध्ये मी ते दुधाचं व्रत धरलं होतं 1 वर्षाचं. हा. काही सुद्धा अंगावर राहिलं नव्हतं माझ्या, काहीच. असं आहे का? बरं झालं तुम्हाला आम्हाला सांगितली माहिती. हा, बिलकुल ते दुधातून होतच ते. आम्हाला कस्टमरला सांगता येईल बाबा की दूध नका खाऊ म्हणून. बिलकुल. कारण आता मला बरेच जण येतात माझ्याकडे, कमी केलं लोकांचं त्या दुधामुळे. हा 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 हा, परेशान होते लोक. नाही तेच ऐका ना, काय झालं आता आलो ती बस. हा सत्य परिस्थिती ज्या वेळेस आपण सांगू पुढं काय, हा तुम्ही मला जे अनुभव सांगितलं काय मी या सगळे सांगतोय. हा. मी असंच कुणाला काही बी सांगत नाही. नाही, आता माझा स्वतःचा अनुभव आहे. हो ना, मी मग बरेच ऐका ना, जण. हा, तुम्ही खोटं थोडं सांगायला लागला म्हणजे हे अनुभव आता इथून पुढे मी सांगणार दूध बी बंद करा. हो बिलकुल, ऐकून घ्या. हम्म दूध आणि कोणी मटण मासे खात असतील ना, हम्म ते जमत नाही बघा. मासे सुद्धा नाही जमत, मटण गरम असते. मासे जमत नाहीत, पनीर जमत नाही, पनीर जमत नाही. सांगा, शेंगदाणे पनीर शेवटी दुधाचं आलं ना काही ना काही. पुन्हा शेंगदाणे जमत नाहीत, वांगे बटाटे जमत नाहीत. मी इकडे बघा, हम्म मी कुठलंच पथ्य पाळीत नाही तुमच्या माहितीसाठी. हम्म बटाट वांग पाहिजे तेवढं खातोय. हम्म फक्त तेवढं दुधाचं व्रत पाळलं ना, हम्म. फरकच पडतंय. कारण बटाटा वांग दररोज खाण्यात येत नाही ना. हो ना दररोज नाही येत. बरोबर आहे. हो हा, ही फरक आहे. शेंगदाणे भाजीत किती येत असते तर. हो ना, म्हणजे इतकं नाही का ना, शेंगदाणे हा पापडी बरोबर खाल्ले, असे तुम्ही कच्चे खाल्ले आहे का ना, हा. त्यावेळेस लगेच जाणवतं त्या माणसाला. कॉलच करते ते मला, राहिलं होतं पण डबल येईल. नाही ते मी तर एवढं त्याच्यावर झालंय, आता काय सांगावं. फक्त दुधाचं पाळलं की खूप फरक आहे.